दिवसभरातील ठळक बातम्या जाणून घेऊयात महासंगम न्यूज सोबत। महासंगम न्यूज, खुलासा सत्य असत्याचा। महाराष्ट्रभर पावसाचे थैमान। विविध ठिकाणी झालेल्या पावसाच्या नुकसानामुळे सर्वपक्षीय आमदारांचे अजित पवारांकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी। सुप्रीम कोर्टाने 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पाडण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला दिलेले आहेत। तसेच ही शेवटची मुदतवाढ असल्याचेही नमूद केले आहे। महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांचा अचानक राजीनामा। मराठा समाजासाठी हैदराबाद गॅजेट लागू करण्यात बिरेंद्र सराफ यांचा मोठा वाटा होता। बीड व जालना जिल्ह्यात बंजारा समाजाचा मोठा मोर्चा। हैदराबाद गॅजेटच्या आधारे एसटी मध्ये समावेश करण्याच्या मागणीने जोर धरला। बंजारा समाजाचे एसटीतून आरक्षण मिळावे म्हणून चालू असलेल्या मागणीला विरोध व आदिवासी विभागाकडील शासकीय आश्रमशाळेतील नोकर भरती, खासगी नोकर भरती व शिक्षक नोकर भरती तसेच पेसा कायदा अंमलबजावणी इत्यादी मागण्यांसह आदिवासी बांधवांचे उलगुलान लॉंग मार्च मुंबईत दाखल। सरकारचे शिष्टाचार मंडळ भेटीसाठी रवाना। सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन। पुणे येथील निवासस्थानी होणार अंत्यसंस्कार। लसीकरणाच्या नोंदवहीतील कुणबी जातीच्या नोंदीचा पुरावा ग्राह्य धरावा। शिंदे समितीची राज्य सरकारकडे मागणी। धाराशिवमध्ये हैदराबाद गॅझेट आधारे कुणबी प्रमाणपत्र मागणी करणारा राज्यातून पहिला अर्ज दाखल। लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांचे अर्ज बाद केले जात आहेत। लाडकी बहीण ही योजना फक्त निवडणुकांपुरतेच आमिष होते। अशा सरकारचा येणाऱ्या काळात बदला घ्या असे विधान काँग्रेसचे नेते वडेट्टीवार यांनी केले आहे। करदात्यांसाठी आजच्या दिवसाची महत्त्वाची बातमी। ITR फायलिंगसाठी आजची शेवटची मुदतवाढ। अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी महासंगम न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।